नमस्कार, मी पंजाब डक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे 6 तारखेपर्यंत तुम्ही शेतीची कामे करून घ्या, कारण की राज्यामध्ये 7, 8, 9, 10 जूनच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे, जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. पण 6, 7, 8, 9, 10 जून प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर 13 तारीख म्हणजे 13 जून, 15, 13, 14, 15, 16, 17च्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आजपासून सांगतो की 5 तारखेपासून आज बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे. 6 जूनला आणखी खूप ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे. 7ला आणखीन बराच भाग व्यापणार आहे. 8ला दररोज परत वाढणार आहे. 9ला आणखीन बऱ्याच ठिकाणी जाणार आहे. 10ला जाणार आहे, 11ला जाणार आहे, 12ला जाणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस आता हळूहळू सुरू झाला म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण 7, 8, 9चा थोडा जास्त पडणार आहे आणि 13 ते 18चा मात्र जरा खूपच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्यांच्या शेतकऱ्याचं शेत दुरुस्त करायचे राहिले असेल, तुम्ही अनेक 2-3 दिवस राहिले, या 2-3 दिवसामध्ये शेत दुरुस्त करून घ्या. ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही पेरू शकतात हे देखील सांगू इच्छितो. पण राज्यात मात्र म्हणजे आज आहे 5 पासूनच बऱ्याच ठिकाणी आज पावसाला सुरुवात होईल. 6ला वाढत जाईल, 7ला वाढत जाईल, 8ला वाढत जाईल, 9, 10, 11 असा पाऊस पडतच राहणार आहे. दररोज वेगवेगळा भाग घेत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 13 ते 18चा देखील खूप पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि माझी सर्वांना विनंती आहे, कापूस लागवड करत असाल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, मी स्वतः कापूस लागवड करणार आहे. यावर्षी 3x1 अंतर आहे. 3x1 अंतरनं काय होतं, 1 एकरमध्ये 14,000 झाडं बसतात. जर कापसाचं झाड कमरा इतकं जरी असलं तर त्या कापसाला काय होतो, चांगला उतार येतो. आणि खताचं नियोजन एकदा फक्त रेगाटीला खत द्यायचा, परत खत द्यायचं नाही, काही नाही, फक्त पोळ्याची अर्धी बॅग युरिया द्यायची. आणि असं नियोजन केल्याच्या नंतर 3x1 12, 13, 14 क्विंटलपर्यंत कापूस निघतो म्हणून हे देखील सगळ्यांनी करायचं. म्हणजे अंतर कमी करा, खर्च कमी करा. आपल्या जमिनीनुसार थोडं 3x नसलं तर 4x1 करा, पण थोडं अंतर कमी करून खर्च कमी करा हे सांगू इच्छितो. पण राज्यात मात्र आज 5 तारखेपासूनच बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. हे पाहुणे म्हणते आमच्या इकडे पाऊस पडला, ते म्हणते आमच्या इकडे पाऊस पडला, अशी परिस्थिती चालू राहणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. अचानक वातावरण बदल झाला, लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल.